महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून आज कोल्हापुरातील उद्यमनगर परिसरात ओला इलेक्ट्रिकल स्कूटर कंपनीच्या निष्क्रिय सेवेला आणि ग्राहकांच्या दुर्दशेला वाचा फोडण्यासाठी ओला स्कूटरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। गेल्या अनेक महिन्यांपासून उद्यमनगरातील ओला शोरूम बाहेर शेकडो इलेक्ट्रिक दुचाकी धुळखात पडल्यात। ग्राहकांनी खरेदी केलेल्या या स्कूटर्सना सर्व्हिसिंग, स्पेअर पार्ट्स आणि दुरुस्तीची सोयच उपलब्ध नसल्यानं त्या तशाच रस्त्यावर उभ्या। बॅटरी, मोटार आणि इतर महत्त्वाच्या सुट्ट्या भागांचा तुटवडा, सर्व्हिस सेंटर बंद पडणं यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप ग्राहक करतात। काही दिवसांपूर्वीच मनसे वाहतूक सेनेनं या प्रकरणी आंदोलन करून कंपनीला जाग केलं होतं। त्यावेळी काही कालावधीसाठी सेवा सुरळीत झाली होती, मात्र गेल्या 2 महिन्यांपासून पुन्हा सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील ओला शोरूमनं टाळं ठोकलंय। ग्राहकांना स्कूटर दुरुस्त करायला ठिकाणच शोधावं लागत नाही, त्यामुळे अनेक जण मेटाकुटीला आले। या सर्व पार्श्वभूमीवर मनसे वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज शोरूम मध्ये एकत्र जमत हे आंदोलन त्यांनी केलं। त्यामुळं ग्राहक अक्षरशः मेटाकुटी झालेला आहे आणि ह्या ग्राहकाला सोडवण्याचं काम आणि ग्राहकांच्या तक्रारी ह्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या। त्याची दखल घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं मनसे स्टाईल दणकार देण्यात आला। त्यांचे अधिकारी आंदोलन मनसे करणार म्हटलं ते आधीच रत्नागिरीतून कोल्हापुरात आले आणि आज त्यांनी ग्राहकांशी संवाद साधून जे काय तुमच्या अडीअडचणी आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। जी काय सर्व्हिस आहे ती द्यायचा प्रयत्न करतो। जे पार्ट अवेलेबल आहेत, जे नसतील ते मागवून देतो। परंतु ह्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केले त्याची दखल घेऊन आम्ही या सर्वांना जी काही सेवा उपलब्ध आहे आणि ज्या मेंटेनन्स आहेत गाड्यांचे, ज्या टाईम पिरियडमध्ये त्या गाड्या आम्ही पूर्ण करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिले। परत जर प्रकार हा झाला तर कोल्हापूर जिल्ह्यातील जेवढी शोरूम आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद केल्याशिवाय राहणार। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।